नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर ऑनलाईन क्लासेस लावायचे तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स, जर इंग्रजी लिहिता आणि वाचता येतं तुम्हाला, तर तुम्हाला बिलकुल माझ्याकडे क्लास लावायलाच पाहिजे. बिलकुल बेसिक टू ॲडव्हान्स क्लास घेतो आपण, त्याच्यामध्ये ग्रामर कवर होतं, सगळं कवर होऊन जातं. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेशन्स असतात, रीडिंग, रायटिंग, लिस्निंग, स्पीकिंग, डेली प्रॅक्टिस सेशन्स असतात. तुम्हाला 3 बुक्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट देतो. काही टेन्शन असेल, काही फ्रस्ट्रेशन असेल तर मला विचारा डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट असतो तुमचा. कन्व्हर्सेशन असतात, प्रॅक्टिसेस असतात, सगळं असतं, तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. जर येत असेल तर लवकर ॲडमिशन करून घ्या. बाकी आमच्या बुकचा हे जे बुक आहे, ज्या बुकच्या माध्यमातून शिकवतो, या बुकचा स्टॉक जो आहे तो वापस रिफिल झालेला आहे. ज्या लोकांना वापस बुक घ्यायचे आहेत, ओके, ते वापस दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुक्स लगेच मागवू शकता. ठीक आहे, बुकबद्दल सगळी इन्फॉर्मेशन डे 1 मध्ये मी दिलेली आहे. ओके, 30 दिवसामध्ये मी तुम्हाला रीडिंग रायटिंग शिकवतोय. लिहिता वाचता येणं हे बेसिक आहे. जर हे चाललं नाही तर तुम्ही इंग्रजी बोलू कधी शकणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्याच्यामुळे हे बेसिक्स क्लिअर करा. ठीक आहे ना. आतापर्यंत आपण वेगवेगळे रूल्स बघत आहोत इंग्लिशच्या संदर्भामध्ये. तुम्ही म्हणसाल की सर खूप जास्त रूल आहेत, हे टेन्शन घ्यायचं नाही. एक रूल चांगल्या प्रकारे समजा, शिका. ओके, तुमच्या मागे कोणी भूत पडलं नाही आहे की बाई एका 30 दिवसामध्ये, म्हणजे 30च दिवसामध्ये माझ्यावर हा निर्बंध आहे की मी 30 दिवसामध्ये कंप्लीट करायला पाहिजे. ओके, तुमच्यावर काही टेन्शन नाही आहे. तुम्ही तर बिलकुल 2 महिने घ्या, 1 वर्ष घ्या, कोण मागं लागलं आहे तुमच्या. काही टेन्शन घेऊ नका. जितक्या हळू स्लो शिकसाल तितकं बेटर आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, चलो लेट्स स्टार्ट विथ फर्दर डू. याआधी आपण काही रूल शिकलो होतो. याआधी आपण सायलेंट एच पर्यंत संपवलं होतं की कोणकोणते असे वर्ड आहेत की ज्याच्यामध्ये एच हा शब्द सायलेंट असतो. एच हा लेटर सायलेंट आहे. फॉर एक्झाम्पल ऑनर घेतलं होतं, ऑनर हा वर्ड घेतला होता. याच्यामध्ये एच जो हा वर्ड आहे हा या ठिकाणी सायलेंट वर्ड आहे. ऑनर असं म्हणतो या ठिकाणी, हॉनर म्हणत नाही. सो या ठिकाणी एच हा वर्ड सायलेंट आहे. HOUR असं म्हणतो, याच्यामध्ये एच हा वर्ड तुमचा सायलेंट आहे. असे वर्ड बघितले ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी सायलेंट आहे. ओके, आता या बुकमध्ये नेक्स्ट तुमचा डे आहे, नेक्स्ट लेसन आहे, काही रूल आहेत की असे असा शब्द, असा एच की जो सायलेंट नाही आहे. ठीक आहे, काही याच्यामध्ये सायलेंट, काही याच्यामध्ये सायलेंट नाही आहे. असे पण काही वर्ड आहे ज्याच्यामध्ये एच सायलेंट नाही आहे. एच सेज ह, तर तुम्हाला ह प्रोनाउन्स करावं लागेल. असे कोणते वर्ड आहे या ठिकाणी बघा, HILL. तर याच्यामध्ये म्हणसाल सर तुम्ही मागच्या याच्यामध्ये एच सायलेंट केलं, तर म्हणजे याच्या मध्ये सुद्धा एच सायलेंट करायचं का? तर काही गरज नाही आहे. एचचं प्रोनाउन्सिएशन करा. इल म्हणायचं नाही याला. एच आहे तर हिल हे लक्षामध्ये ठेवा. एच सेज HI, ही, एल सेज ल, हिल. हिस्ट्री, हाईट, हॅपी. ठीक आहे ना. याच्यामध्ये GH हा, ठीक आहे, या वर्ड सायलेंट. याच्यामध्ये GH हा वर्ड सायलेंट आहे, एच हा वर्ड सायलेंट नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, एच याचा उच्चार होतोय, ह असा उच्चार होत आहे. आता रीडिंग रूल 40 बघा. सायलेंट के आपण या ठिकाणी बघूया, ज्या ठिकाणी के हा लेटर सायलेंट केला जातो. ठीक आहे, के तर असतो त्याच्यामध्ये, मी सांगितलं होतं सायलेंट म्हणजे काय की असे शब्द की ज्याच्यामध्ये तो लेटर तर त्याच्यामध्ये असतो पण तो नावासाठी असतो, त्याचा काही मतलब नाही आहे, त्याचा असून काही मोठं काही होत नाही आहे, तो शब्द आहे तर. ठीक आहे, तर के बघा, के सेज क, बरोबर. ओके, पण या प्रोनाउन्सिएशनमध्ये क हा शब्द कुठं, फॉर एक्झाम्पल KNIFE, तर नाईफ म्हणायचं का, तर नाही, याला नाईफ म्हणायचं. KNEE, के सायलेंट आहे, NEE नी झालं. KNOW नो झालं. आता तुम्ही म्हणसाल सर डब्ल्यू कुठे आहे, डब्ल्यूचा काय वर्ड आहे, डब्ल्यू सुद्धा सायलेंट कन्सिडर करू शकता, नो, NO. ठीक आहे, KNOCK नॉक. ठीक आहे, NOCK नॉक, के सायलेंट आहे. नॉलेज वर्ड आहे, नॉलेजमध्ये के सायलेंट आहे, NOWLEDGE असा वर्ड आहे. ठीक आहे, चलो, तर याच्यामध्ये के हा वर्ड सायलेंट आहे. अजून काही असे वर्ड ज्यामध्ये एल हा शब्द सायलेंट असतो, उदाहरणार्थ काम, CALM. तर याच्यामध्ये एल सेज ल, तर काल्म नाही आहे, ते काम आहे. ठीक आहे, एल हा सायलेंट आहे. हाफ, एल सायलेंट आहे. ओके, सॅमॉन, एल हा सायलेंट आहे. टॉक मध्ये टॉल्क नाही आहे, ते टॉक आपण म्हणतो, एल सायलेंट आहे. BALK, बाक हा सुद्धा वर्ड एल सुद्धा वर्ड सायलेंट आहे. वूड झालं, शूड झालं. शुल्ड असं म्हणायचं नाही, वूड आणि शूड, एल हा सायलेंट आहे. याच्यामध्ये पी सायलेंट असणारे शब्द बघा, हे खूप कन्फ्युजिंग आहे. कधी कधी आपण म्हणतो सायकियाट्रिककडे चला. तुम्हाला म्हटलं सायकियाट्रिस्टकडे जायचं, स्पेलिंग काय असेल तर आपण C वरून लिहितो, सायकियाट्रिक, C किंवा S वरून. पण नाही, बघा, सायकियाट्रिस्ट या शब्द जो आहे, या शब्दाचं स्पेलिंग P पासून सुरू आहे. मग याच्यामध्ये कोणता वर्ड सायलेंट आहे सांगा मला, कोणता सायलेंट आहे, P सायलेंट आहे बाई, व्हेरी गुड. ओके, निमोनिया नावाचा शब्द, तुम्हाला माहिती आहे निमोनिया नावाचा आजार आहे. निमोनियामध्ये
पी सायलेंट आहे, एन पासून सुरुवात आहे, तर सुरुवात पी पासून आहे. असं नाही की बाई खाऊन टाकायचा शब्द स्पेलिंग लिहिताना, नाही. तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. हे काही शब्द असतात ना की जे तुम्ही फक्त वाचले किंवा फक्त रूलच्या अकॉर्डिंग चाललं तर नाही होणार तुम्हाला. हे शब्द पाठ करावे लागतील. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून सायकोथेरपी. सायकोथेरपीमध्ये सायचं SY पासून तर स्पेलिंग नाही आहे, पी पासून सुरू होतं. पीचा उच्चार नाही आहे, प नाही आहे, पण सायकोथेरपी पी सेज प, हे लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. सायकोटिक. ठीक आहे, सायकोटिक हा शब्द आहे. ओके, सायकोटिक म्हणजे काय? सायकोटिक गोळ्या म्हणतो आपण, सायकोटिक किंवा म्हणजे सायकोलॉजी बेस्डच काहीतरी वर्ड आहे तो. ठीक आहे ना. तर सायकोटिकचं स्पेलिंग पी पासून सुरू आहे, पण या ठिकाणी पी हा शब्द तुमचा सायलेंट आहे. ठीक आहे. अजून बघा एस सायलेंट ज्या वर्डमध्ये आहे, उदाहरणार्थ आता ISLAND. मी सुद्धा जेव्हा या वर्डला वाचायचो ना ISLAND, तर याला आईसलँड वाचायचो. का? कारण एस आहे ना भाई. पण नंतर स्टडी केल्यावर समजलं की भाई एस हा वर्ड या ठिकाणी सायलेंट आहे. याला कसं वाचणार? याला आयलँड वाचणार तुम्ही, आयलँड वाचणार. ठीक आहे, आईसलँड नाही वाचणार. ठीक आहे. एक आयल नावाचा एक ज्यूस असतो माहिती का, याच्यामध्ये सुद्धा एस हे सायलेंट आहे. सो आयल म्हणतात याला. ठीक आहे ना, आयल. ओके, असे शब्द ज्याच्यामध्ये टी हा लेटर सायलेंट आहे. फॉर एक्झाम्पल कॅसल. कासल म्हणजे नाही का, तुम्ही आयर्लंडमध्ये जासाल ना किंवा युरोपमध्ये जासाल, त्या ठिकाणी जे किल्ले असतात ना त्या ठिकाणी त्यांना कॅसल्स म्हणतात. आपल्याकडे फोर्ट म्हणतात किल्ल्यांना, त्यांचे कॅसल्स असतात, त्यांचं स्ट्रक्चरच वेगळं असतं. ठीक आहे, त्याला कॅसल म्हणतात. या ठिकाणी टी सायलेंट आहे, कॅसल. बरोबर. क्रिसमस. क्रिसमसमध्ये काय? टी सायलेंट आहे. क्रिस्टमस नाही, ते क्रिसमस म्हणतो आपण त्याला. अजून फासन. फासन युअर बेल्ट म्हणजे टाईट करा, लावा, फासनचा अर्थ होतो. ठीक आहे. लिसन. लिसनमध्ये टी शब्द आहे. ठीक आहे, पण टी असून सुद्धा काही फायदा नाही आहे, टी हा सायलेंट आहे. लिसन आपण त्याला म्हणत असतो. देन ऑफन, व्हिसल. ओके, थिसल या वर्ड्समध्ये टी हा शब्द आहे, टी हा लेटर आहे, पण तो सायलेंट आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं तुम्हाला. पुढचा रूल बघा, सायलेंट यू. ज्याच्यामध्ये यू तर आहे पण तो सायलेंट. उदाहरणार्थ गेस. आता गुस नाही म्हणायचं त्याला, गेस म्हणायचं, गेस. गायडन्स. गिटार. आता गिटारमध्ये GITAR असायला पाहिजे स्पेलिंग, पण नाही, यू सुद्धा आलं. आता कसं काय आलं मला माहीत नाही. ॲज आय टोल्ड यू की इंग्लिश ही बॉरोड लँग्वेज आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेसचं मिक्सचर आहे हे. त्याच्यामुळे काही शब्द असे आलेले आहेत, काही रोमन शब्द आहेत, काही लॅटिन शब्द आहेत, काही फ्रेंच वर्ड्स आहेत, अशा प्रकारे मिक्स आहे. रोमन वर्ड्स वगैरे सगळे आहेत. गेस्ट. गेस्ट म्हणजे काय? पाहुणा. सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये यू आहे पण यूचा मतलब नाही आहे, काही असून काही फायदा नाही आहे, काही मोठे उपकार करत नाही तो त्या ठिकाणी बसलेला, पण आहे, घ्यायचं. गेस्टचं स्पेलिंग GUESTच लिहायचं, GEST गेस्ट नाही लिहायचं, हे लक्षामध्ये ठेवा. काही शब्द आहेत असे. असं समजा की इंग्लिश भाषेमध्ये 70% शब्द हे रूलच्या अकॉर्डिंग चालतात आणि 30% शब्द हे रूलच्या अकॉर्डिंग चालत नाहीत. मग तुम्हाला स्ट्रगल कशासाठी करायचं आहे? स्ट्रगल करायचं ह्या 30% शब्दांसाठी. समजलं? ओके. अजून बघा डब्ल्यू ज्याच्यामध्ये सायलेंट आहे, रॅप. ते रॅप नाही, ते आपण नाही का हनी सिंग जे करतो ते रॅप नाही, हे वेगळं रॅप आहे. रॅप म्हणजे गुंडाळणे, ते रॅप नाही म्हणायचं, त्याला रॅप म्हणायचं. राईट शब्द म्हणतो आपण, राईट म्हणजे लिहिणे, तर राईटचं स्पेलिंग RIT नाही आहे, WRIT लक्षात ठेवा. डब्ल्यू सायलेंट आहे याच्यामध्ये. रॉंग्समध्ये डब्ल्यू सायलेंट आहे. रॉंग RONG, तसं तर रॉंग स्पेलिंग पाहिजे होतं RONG, पण डब्ल्यू या ठिकाणी आलेलं आहे. सायलेंट डब्ल्यू. हू झालं. आता याच्यामध्ये हू, HO, हू बरोबर होतं. हुज, HOSE बरोबर होतं. हुम, HOME, सॉरी. ठीक आहे, हुम, तर HOME बरोबर होतं, पण नाही, या ठिकाणी डब्ल्यू सुद्धा आलेला आहे आणि या डब्ल्यूचं काही काम नाही आहे. ठीक आहे ना. तर हूज, पण या ठिकाणी डब्ल्यू हा वर्ड सायलेंट आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे काही वर्ड्स जे आहेत ते आपण शिकलो ज्याच्यामध्ये ते वर्ड सायलेंट होते. त्याच्यामध्ये होते ते वर्ड, लेटर तर होता त्याच्यामध्ये, P वर्ड लेटर तर होता, T लेटर तर होता, S लेटर तर होता, पण त्याचा उच्चार करताना त्याचा उच्चार होत नव्हता. स कुठे नव्हतं त्याच्यामध्ये, प कुठे नव्हतं, क कुठे नव्हतं. समजलं? अशा प्रकारे जे आहेत आपण सायलेंट वर्ड शिकलो. स्पेलिंग लक्षामध्ये ठेवा. वर्ड्स वाचा, एक शब्द 10 वाचा, तरच ते इन फ्युचर जर समजा असं आला तुमच्या डोळ्यासमोर नंतर कधी, तर लक्षामध्ये येईल की हां आपण याला असं वाचलं होतं. एकदाच वाचून सोडू नका, बुक घेऊन घ्या. खूप महत्त्वाचं बुक आहे. हजारो विद्यार्थी याच बुकच्या माध्यमातून बोलायला शिकलेले आहेत. सो प्लीज डोंट अंडर एस्टिमेट दिस बुक. नाही व्हिडिओ बघून चालल्या जाईल असं नसतं होत.
व्हिडिओ बघून पोहू शकत नाहीत. तुमच्यासमोर एक गायडन्स पाहिजे. तो गायडन्स जर मी नसेल ना तर माझ्याऐवजी हे पुस्तक काम करेल त्या ठिकाणी. ठीक आहे ना. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाकी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. ऑनलाईन क्लास जॉईन करायचे तर माझ्याकडे या आणि ऑनलाईन क्लास फटकन जॉईन करून घ्या आणि इंग्रजी बोलायला सुरुवात करा. फाड 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 फाड. थँक्यू सो मच. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.